मित्रांनो नमस्कार. प्रामुख्याने मेष राशीसाठी 2026 हे कसं असणार आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. काही महत्त्वाचे मुद्दे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर करता कसे येतील यावरती जास्त फोकस या व्हिडिओमध्ये असणार आहे. फार महत्त्वाचे मुद्दे म्हटलं म्हणजे राशीविषयी माहिती असेल. प्रामुख्याने मेष राशी कोणत्या गोष्टीला ही येत्या वर्षामध्ये रिप्रेझेंट करणार आहे, प्रामुख्याने काय काय गोष्टी महत्त्वाच्या या वर्षामध्ये घडणार आहे, प्रामुख्याने कोणकोणते महिने वर्षभरामध्ये आपल्याला काळजी घेणारे असतील आणि कोणकोणते महिने आपल्याला प्रामुख्याने सोन्यासारखं सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवून देणारे असतील. तर त्याच्यामध्ये करिअर विषयी आहे, नवीन खरेदी आपण कोणती या वर्षामध्ये करणार आहोत किंवा कसे योग बनणार आहे त्याविषयी आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी नेमकं वर्ष हे कसं असणार आहे त्या संबंधित आपण चर्चा सविस्तर यावरती वर्षाच्या याच्यावरती आपण करणार आहोत व्हिडिओमध्ये. आरोग्याविषयी नेमकं हे वर्ष आपलं कसं असणार आहे त्याबद्दल देखील आपण डीप चर्चा या विषयामध्ये करणार आहोत. वाहनाविषयी, वाहन भय आहे की नाही, पाण्यापासून काही भय आहे की नाही, किंवा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या वर्षामध्ये जपल्या पाहिजे याविषयी आपण सविस्तर चर्चा प्रामुख्याने या ठिकाणी करणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर कधी व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलवरती तुम्ही जर कधी नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर प्रामुख्याने जर कधी मेष राशीबद्दल आपण बोलायचं झालं तर मेष राशीसाठी 2026 हे फार सुवर्ण वर्ष असणार आहे असंही म्हणायला आपण काही हरकत नाही. प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर राशीविषयी फार कॉन्फिडंट तुम्ही असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ही गोष्ट मला जमणार, ही गोष्ट मी पूर्णत्वात नेणार, ह्या गोष्टीचं मी सगळं काही सिद्ध करून दाखवणार आणि ही गोष्टीमध्ये मला सर्वांपेक्षा जास्त येतं असं जर कधी म्हणायला गेलं तर असा कॉन्फिडन्स हा आपल्यामध्ये मेष राशीवाले घेऊन चालतं. पण प्रामुख्याने मित्रांनो थोडाफार झटका या वर्षामध्ये तुमच्या या कॉन्फिडन्सला बसू शकतो. तर नेमका त्या बाबतीमध्ये काय काय आहे, तर नोकरी बाबतीमध्ये काही समस्या आपल्याला जाणवू शकतात. तर त्या समस्या कोणत्या महिन्यामध्ये जाणवू शकतात, तर प्रामुख्याने जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने आपल्याला त्या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. आपण जितका कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आहे तो कॉन्फिडन्स आपल्यामध्येच राहू द्यावा, तो 4 चौघामध्ये आपण दाखवू नये. जर कधी तो कॉन्फिडन्स आपण 4 चौघामध्ये दाखवला तर झटकन आपल्याला नजर लागते. पटकन होणारं काम हे आपलं महिने वर्ष आणि कधी 2-2, 4-4 वर्ष हे काम आपल्याला लांबणीवरती पडतं. तर असा जो आपल्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स आहे तर हा ओव्हर कॉन्फिडन्स बऱ्याचशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी गोत्यात आणण्याचं काम करतो मंडळी. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कोणताही आपल्याला टास्क करायचा असेल, कोणतीही गोष्ट आपल्याला अचीव करायची असेल किंवा कोणती गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी नवीन करायची आहे, मिळवायची आहे, तर ती गोष्ट आपल्याला 4 चौघात सांगायची नाही आहे. उजव्या हाताने काम करत असताना डाव्या हाताला सुद्धा उजवा हात आपला कोणतं कार्य करत आहे हे कळायला नको पाहिजे. सगळ्या काही गोष्टी ज्याला आपण म्हणतो ना की शांतीत क्रांती तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे आणि ह्याच गोष्टी आपल्याला ह्या वर्षामध्ये करणं गरजेचं आहे. वाहन घेत असाल, कोणती नवीन खरेदी करत असाल, लग्न कार्य ठरवत असाल, कोणतीही गोष्ट असो ती गोष्ट आपल्याला काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. कोणत्याच व्यक्तीला शेअर करू नका. कितीही आपण म्हटलं आपल्या जवळचा आहे, आपला मित्र आहे, आपला नातेवाईक आहे, आपला भाऊ आहे, आपला अतिशय जवळचा व्यक्ती आहे, परंतु तोच व्यक्ती आपल्याला बऱ्याचशा वेळेस त्रासदायक ठरतो. आपला हित शत्रूच आपल्याला त्या ठिकाणी त्रासदायक ठरतो मित्रांनो. तर आपल्याला ती काळजी घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण कोणकोणत्या गोष्टी काळजी घेणं गरजेचं आहे की जर कधी तुम्ही कोणतीही गोष्ट अचीव करत असाल, मग नोकरीच्या संबंधात असेल किंवा इतर कोणत्याही संबंधामध्ये असेल, तर ती अचीवमेंट तुम्ही लोकांना सांगू नका किंवा ती अचीवमेंट तुम्हाला मिळणार आहे ही गोष्ट देखील लोकांना तुम्ही शेअर करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर कधी घर घेत असाल, वाहन घेत असाल किंवा कोणतीही गोष्ट घेत असाल, नवीन खरेदी करत असाल, तर ती देखील तुम्ही कोणाला सांगू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की लग्नासंबंधित असेल किंवा प्रेमासंबंधित काही गोष्टी असतील तर त्या देखील कोणाला तुम्ही शेअर करू नका. आपण काय होतं, चांगल्या मनाने आपण पटकन शेअर करायला जातो आणि त्या ठिकाणीच आपल्याला ही नजर लागते, त्या ठिकाणीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उलट होण्यासाठी सुरुवात होतात. आता दुसरा महत्त्वाचा विषय आहे करिअर विषयी 2026 कसं असणार आहे मेष राशीसाठी. चला जाणून घेऊया. 2026 करिअरसाठी अतिशय सुंदर आहे. मारेल त्या ठिकाणी पाणी काढेल असं प्रामुख्याने हे 2026 आपल्यासाठी सुंदर आहे. खास करून एमपीएससी UPSC ची जर काही तुम्ही तयारी करत असाल तर बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या
पक्षामध्ये घडणार आहे, तुमच्याकडनं घडणार आहे. तर त्यामुळे खूप सुंदर वर्ष हे आपल्याला मेष राशीसाठी या ठिकाणी करिअरच्या बाबतीमध्ये जाणवून येत आहे. IT रिलेटेड क्षेत्र असेल, गणिताविषयी जर कधी काही अडचण असेल किंवा गणिताच्या रिलेटेड म्हणजेच अकाउंट रिलेटेड काही क्षेत्र असेल, त्यासोबतच UPSC UPSC करत असाल तर खूप सुंदर योग या ठिकाणी तुम्हाला जॉबच्या रिलेटेड बनत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जर कधी व्यावसायिक असाल, बिझनेस करत असाल किंवा कोणत्याही गोष्टीचं जर कधी मार्केटिंग करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा छान योग या ठिकाणी 2026 मध्ये मेष राशीसाठी तुमचे बनत आहे. पण परंतु परत एकदा आपण पहिल्या गोष्टीवरती जाऊया, ती म्हटलं म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. काय मित्रांनो, तो ओव्हर कॉन्फिडन्स, आणि हाच तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला इतर गोष्टींमध्येही त्रास देऊ शकतो. म्हणून काय करायचं आहे, तोंडाला कुलूप लावून घ्यायचं आणि ती चाबी दुसरीकडे फेकून द्यायची. ती चाबी आपल्याला कधीच मिळणार नाही अशा ठिकाणी फेकून द्यायची. पण असं पण नाही करायचं की ज्या ठिकाणी तुम्हाला बोलायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही अगदी चूप राहाल. येते ना लक्षामध्ये? तर प्रामुख्याने अति कॉन्फिडन्स हा तुम्हाला कुठे ना कुठे डुबवू शकतो. तर त्यामुळे करिअरच्या बाबतीमध्ये जर कधी विचार करायला गेला तर करिअरच्या बाबतीमध्ये अतिशय सुंदर असा या ठिकाणी योग आहे. त्यानंतर खरेदीच्या बाबतीमध्ये, नवीन खरेदीच्या बाबतीमध्ये, वाहनाविषयी असेल किंवा मंगल कार्याच्या विषयी असेल किंवा घराच्या विषयी असेल किंवा कोणतीही नवीन गोष्ट करण्याच्या विषयी असेल तर योग छान आहे. सुवर्ण काळ हा आपण म्हणू शकतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा 3 महिने झाले. त्याच्यानंतर एंडिंगमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये फार छान गोष्टी या ठिकाणी घडू शकतात. ती चौथी महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी. गणितामध्ये जर कधी चे विद्यार्थी असतील, वैज्ञानिक क्षेत्राचे विद्यार्थी असतील किंवा त्यासोबतच अकाउंट कला क्षेत्रातले जर कधी विद्यार्थी असतील तर छान योग आहे. सगळं व्यवस्थिशीर आहे. प्रामुख्याने थोडंसं लक्ष देणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग तुमच्या त्या अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा कोणत्याही बाबतीमध्ये असेल, डेडिकेशन, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी या तिघही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ठेवण्या गरजेचे आहे. सुवर्ण योग आहे, छान योग आहे. झालं केलं जमलं तर या वर्षासारखं वर्ष नाही आहे. विद्यार्थ्यांसाठी खूप छान आहे. चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की आरोग्याविषयी हे वर्ष कसं आहे. आता आरोग्याविषयी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी. ते म्हटलं म्हणजे असं आहे की जर कधी छाती, पोट, कंबर हे जर कधी दुखत असेल आणि स्त्रियांमध्ये जर कधी पोट, कंबर आणि त्यासोबतच जर कधी तुम्हाला पायांचा दुखण्याचा त्रास असेल तर थोडंसं या ठिकाणी काळजी घेणं म्हटलं म्हणजे असं आहे की डॉक्टरांचा सल्ला या ठिकाणी आपल्याला घेणं गरजेचं आहे मित्रांनो. डॉक्टरांच्या सल्ल्या व्यतिरिक्त आपण काही करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की गुरुची आराधना करा. आता दत्त जयंती येत आहे तर पिवळे वस्त्र दान करा किंवा वर्षभरामध्ये पिवळे वस्त्र दान केले तरी चालू शकतात. सगळ्या दृष्टी जर कधी बघायला गेलं तर छान आहे वर्ष. झालं केलं जमलं, सगळ्या गोष्टी जर कधी जुळवून आणल्या तर व्यवस्थिशीर आहे. गुरुच्या आराधनेमध्ये नेमकं काय करायचं, एक जाताना तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो. गुरुची आराधना करत असताना दत्तमाला मंत्राचे दर गुरुवारी पठण करायचे. गुरुच्या मंदिरामध्ये म्हणजे गुरुदत्तांच्या मंदिरामध्ये जायचं, त्या ठिकाणी नमस्कार करायचा, पिवळ्या पेड्यांचा नैवेद्य त्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे, 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे, दत्तमाला मंत्र पठण करायचं आहे. दत्त 52 सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पठण करू शकता. दोघंही येत नसेल तर ओम द्राम दत्तात्रयाय नमः किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त मंत्राचा जप तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. एवढा हा एक उपाय तुमच्यासाठी आहे. त्यानंतर दर गुरुवारी गाईला गोड आणि हरभऱ्याची डाळ, भिजवलेली हरभऱ्याची डाळ त्या ठिकाणी तुम्ही खाऊ घालायची आहे. असे छोटे छोटे उपाय आहे. पण प्रामुख्याने मेष राशीसाठी 2026 हे सुवर्ण आहे, छान आहे, व्यवस्थिशीर आहे. फक्त तोंडाने घालवू नका. राग, संताप, द्वेष, मोह, मत्स्य या सगळ्या गोष्टी दूर ठेवून आपल्याला 2026 हे पूर्णत्वात न्यायचं आहे आणि सक्सेस करायचं आहे. प्रामुख्याने वाहन भय आपल्याला या ठिकाणी थोडंसं दिसत आहे, त्यामुळे गाडी हळू चालवा. पाण्यापासून थोडंसं दूर राहा. पोहता येत असेल तरच कोणत्याही गोष्टीमध्ये डेअरिंग करायला जा. न पोहता येत असेल तर थोडंसं आपल्याला पाहण्यापासून भय आहे. या दोन गोष्टी आपल्याला जपण्या गरजेच्या आहे. सुवर्ण वर्ष आहे, छान वर्ष आहे. झालं गेलं जमलं तर या वर्षासारखं वर्ष नाही. प्रसाद राजन्स ॲस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी. धन्यवाद.